या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। उत्तर त्यांनी बहुतांशी प्रश्नांना चांगली उत्तरं दिली, योग्य ती उत्तरं दिली। काही ठिकाणी ज्या आमच्या अपेक्षा होत्या, जसं जमील शेख हत्या प्रकरणाची फेरचौकशी जाहीर केली, पुरावे परत तपासले जातील असंही त्यांनी सांगितलं। हे सकारात्मक आहेत। ते बोलत असताना जमील शेखच्या 2 मुलींचा आक्रोश हा त्यांनी उल्लेख केला। मला वाटतं मुख्यमंत्र्यांमधला बाप जागा झाल्याचा दिसला आणि या फेरचौकशीबद्दल मी त्यांचे आभारही मानतो। नितीन देशमुख प्रकरणात मी अभिमानाने सांगतो की नितीन देशमुख हा माझा कार्यकर्ता आहे। काल जो प्रकार झाला विधिमंडळात झाला, विधिमंडळाला मी या इमारतीला मी इमारत नाही मानत, मी मंदिर मानतो। या मंदिरात येण्यासाठी आम्ही धडपडत आयुष्य दिलेलं असतं। नितीन देशमुखला इशारा करून मारण्यात आलं। व्हिडिओ तुमच्याकडे आहे। हे कोणी केलं ते तुम्ही स्वतः सांगितलं की हे कोणी सगळं पेटवलं। 5 माणसं मारत असताना एकाचंच नाव घेतलं। 2 जण पोलीस तिथे पकडून घेऊन गेले, त्याच्यातला एक त्यांनी दाखवलाच नाही। आणि सातत्याने सभागृहात असं सांगत होते की नितीन देशमुख माझ्याबरोबर आला। नितीन देशमुख माझ्याबरोबर आला नव्हता। मी सभागृहात एकटाच आलो होतो। मी अध्यक्षांनाच आव्हान देतो, संबंधित दोन्हीही आरोपी पडळकरांबरोबर आले होते। दोघंही आरोपी ज्यांनी मारहाण केली, 4 जणांनी मारहाण केली, मी 4 जणांची नावं सांगितली। ते 5ही आरोपी त्यांच्याबरोबर आले होते, त्या माणसाबरोबर। त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली नाही। हे दाखवण्याचा प्रयत्न झाला की ते जसे त्यांच्याबरोबर आले होते तसा हा तुमच्याबरोबर आला होता। आणि म्हणून मी स्पष्ट करतो की नितीन माझा माणूस आहे। होय, माझा माणूस आहे, पण नितीन माझ्याबरोबर आला नव्हता। तो व्यक्तिशः स्वतःच्या कामासाठी आला होता आणि त्याला आतमध्ये घुसून मारण्यात आलं। ही मारहाण सभागृहामधनं म्हणजे परिसरामध्ये गांभीर्याने घेतली नाही। अध्यक्षांनी खरं तर व्हिडिओ बघून पोलिसांना कारवाई करायला सांगायला पाहिजे होती, पण प्रकरण मिटवण्याच्या नादात अन्याय झाला असं माझं स्पष्ट मत आहे। नितीनला मारलं तरी नितीनवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। काल आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये काय प्रकार घडला? आता हे प्रकरण संपलं आहे का? कारण की माहिती अशी मिळते किंवा अपडेट असे येतात की तुमचे कार्यकर्ते ठाण्यावरून विधान भवनाच्या दिशेने निघालेले आहेत। काय कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा राग असतो, उत्साह असतो। ते काय मारामारी करण्यासाठी आले नाहीत, ते मला भेटण्यासाठी येणार होते, पण मी त्यांना परत जायला सांगितलं। काल आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये जे काही घडलं त्याविषयी काय सांगा? पोलीस आम्हाला टोल वाटेल करत होते। आम्ही विचारत होतो नितीनला ठेवलाय कुठे, नितीनला ठेवलाय कुठे। कधी सांगायचे इथे ठेवलाय, आम्ही तिथे जायचो। कधी सांगायचे तिथे ठेवलाय, आम्ही तिथे जायचो। पोलीस असे का वागत होते हेच कळत नव्हतं आम्हाला। आणि मात्र 2 आरोपी तुम्ही घेऊन जाता, त्याच्यातला एक आरोपी पळून लावता, दुसऱ्या आरोपीला घेऊन जाता, तोही मस्त आरामात ठेवता, त्याच्यावर एकही पोलीस नाही। आणि त्या नितीन देशमुखला पोलिसांच्या गाडीत कोंबून जसं काय त्यांनी रेप, मर्डर, ड्रग्स सगळे एकत्र उद्योग केलेत असं त्याला वागवत होते। सर, ते मारायला आलेले गुंड जे होते ते तुमच्यावरती हल्ला करणार होते अशी काही माहिती? ज्या पद्धतीने उभे होते, तुमच्याकडे व्हिडिओ असेल की आमदार आणि ते 5ही जण एकत्र उभे होते। आणि हा प्लॅन असाच होता की मी जसा बाहेर पडेन तसा ते घेरायचं, मला मारायचं। पण मी कधी बाहेर पडलो हे त्यांना कदाचित कळलंच नसेल, त्यामुळे हा राग सगळा नितीनवर निघाला। आणि नितीनला मारत असताना तुम्ही बघाल की संबंधित आमदार नितीनकडे असा जात हो, त्याचा PA त्याला थोडासा मागे खेचतो आणि बाकीच्यांना तो पुढे जायला सांगतो आणि नितीनला मारहाण होते। हे इतकं उघडपणाने दिसतं। या सगळ्या प्रकरणाला एकदम वेगळं वळण लागलेलं आहे आणि सोशल मीडियावर तुमच्या मुलीने सुद्धा एक पोस्ट केलेली आहे। माझ्या मुलीने जी पोस्ट केली आहे ती माझ्या मुलीने नाही केली। माझ्या मुलीबद्दल काय लिहिलं वाचलं का आपण? ते सांगा ना। अर्धवट बोलू नका ना।
माझ्या मुलीला जे अर्वाच्य भाषेत अश्लील भाषेत बोलण्यात आलेलं आहे, तिच्या विवाहाबद्दल तिच्या नवऱ्याबद्दल जे बोलण्यात आलं आहे हे शोभतं काय? आणि माझी मुलगी आहे, ती काय ऐकणार नाही कोणाचं. ती पक्की शिवशाहू फुले आंबेडकरवाली आहे. त्यामुळे तिला मी जरी सांगितलं की तू बोलू नको तर बोलले रे बाबा तू चुप बस, मी बोलणार. टकले आरोपीचे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या प्रकार करण्यासंदर्भात मेसेजेस पोलिसांना दिसून आल्याची आता माहिती कोर्टात देण्यात आलेली आहे अधिकाऱ्यांना. अहो त्यांनी ठरवून मारलं, ठरवून. मारहाणीचा इथनं चालून गेल्यानंतरचा सगळा व्हिडिओ चेक करा, सत्य बाहेर येईल की नाही सांगा. पोलीस करणार नाहीत. पोलीस दाबण्याचा आणि सभागृहात म्हणजे हे विधिमंडळात सुद्धा सरकार हा दाबण्याचा उद्देश करत आहे. कारण का सरकार संपूर्ण रॉकबॉक्समध्ये आहे. एवढी मस्ती सत्ताधाऱ्यांना, एवढी मस्ती. नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्याला मारतायत, अधिकाऱ्यांना शिव्या देत आहेत. हा माणूस आमदार शरद पवार साहेबांना शिव्या देतो, सुप्रियाताईंना शिव्या देतो, सुप्रियाताईंच्या सासूला शिव्या देतो. अरे हा कोण आहे एवढा? हा कोणाच्या जीवावर करतो? सत्ताधारी पक्षाचा आहे म्हणून करतो. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.